माझी सर्व महिला वर्गांना आणि पुरुष वर्गांना विनंती आहे, मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की सुरुवातीला मला कीर्तन कसं करायचं कळून जाईल. तुम्हाला कीर्तन फक्त ऐकून मोकळं व्हायचं का समजून घ्यायचं? समजून घ्यायचे, समोरचे बोलायले मग बाकीच्याला ऐकून मोकळं व्हायचं. हा, तू माझ्याकडे असं टकमक का बघायला? मी पावडर लावून नाही आली, लावून येऊ का? म्हणजे काही वेगळं नाही दिसायलो ना. हा नाही म्हणजे वेगळं तुम्ही बघायला, हसायले गंभीर व्हायला, हसायले गंभीर व्हायला. चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि कीर्तनरूपी सेवेचा सुद्धा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. सुरुवातीला मी सांगितले नुसतं ऐकून कुणालाही पुण्य मिळत नाही. तुम्ही मला म्हटले समजून घ्यायचे. समजून घ्यायचं म्हटल्यानंतर थोडंसं कष्ट तुम्हाला घ्यावं लागेल. नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकायचं नाही, बोलण्याकडे पूर्णतः लक्ष असलं पाहिजे. कारण आजकाल भक्ती कशी करावी कळतं महाराज सर्वांना, पण वळत कुणालाही नाही. एक उदाहरण द्यायचं झालं, आता बागेश्वरी माताचं मंदिर आहे, मंदिरामध्ये खूप गर्दी आहे. गर्दी असल्यानंतर डायरेक्ट दर्शन मिळतं का? मग काय करावं लागतं? तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंटची शपथ आहे म्हणून मोठ्यानं बोला कडे. असं शांत गंभीर राहू नका, मोठ्यानं थोडंसं बोला. गर्दी असल्यानंतर डायरेक्ट लाईन लागतं का? दर्शन मिळतं का? नाही. मग काय करावं लागतं? हा, असं बोला मोठ्याने थोडं, म्हणजे माझ्या जीवात जीव आहे. लाईनला लागावं लागतं. आता लाईनला तुम्ही लागले, आता लाईन इथून लागलेली आहे, मंदिर कुठे? तिकडे. आता तुमच्या पायात जी चप्पल आहे ते तुम्हाला कुठं काढून ठेवावं लागेल? 2-3 हजाराची असली तरी चप्पल कुठं ठेवावं लागेल? बाहेर. आता विचार करा, तुम्ही चप्पल बाहेर तिथं काढून ठेवली, मंदिरात दर्शना करता गेले आणि इमानदारीने सांगायचंय तुमचं लक्ष ते मंदिरातल्या देवळात राहील का आपली चप्पल मध्ये राहील? कुठं? चप्पल मध्ये. संतांनी तेच आपल्याला सांगितले. काय? ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी, ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी, ही का भक्ती खरी मन बाहेरी, ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. देह देवा पुढे लक्ष सोड्यावरी, देह देवा पुढे लक्ष सोड्यावरी, देह देवा पुढे लक्ष देवा पुढे लक्ष सोड्यावरी, ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी, ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी, ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी, ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. यांनी सांगितलं ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी. देह कुठे? देवाकडे. आणि लक्ष कुठे? चपलीकडे. यापेक्षा तुम्ही चपलीकडे राहा, लक्ष ते देवाकडे ठेवा, हे तरी फायदेशीर होईल. म्हणून भक्ती कळते सर्वांना पण वळत कुणालाही नाही. जसं कीर्तन महत्वाचं, कीर्तनामध्ये बोलणारा कीर्तनकार महत्वाचेच मुद्दे नेहमी मांडत असतो. पण इकडं माझं कीर्तन चालू आहे, ते बघा तिकडं 2 पिसाळ्या कुत्र्याची भांडण लागली तर तुमचं लक्ष माझ्याकडे जाईल का पिसाळ्या कुत्र्याकडे? कॉमन सेन्स आहे. पिसाळ्या कुत्र्याला सुद्धा आपल्याला भक्तीपेक्षा आणि उपदेशपेक्षा जास्त आवडतो. म्हणून सांगते भक्ती कळते सर्वांना पण वळत कुणालाही नाही. म्हणून अशा प्रकारे नुसतं वरवरून कीर्तन ऐकून फायदा होणार नाही. जसं आकाशदादांनी आत्मसात केलंय आणि त्यांनी मनामध्ये एक निश्चय केला की आजपासून मी माळकरी होणार. आणि भगवंताला आवडणारा भक्तीचा प्रकार त्यांनी सांगितले काय? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा आवडे देवाशी तो एका प्रकार आवडे देवाशी तो एका प्रकार आवडे
आवड आहे देवाशी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुम्ही नामाचा उच्चार करा. अजून काय, तुळशी माळ करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा कळवळा हृदयामध्ये असला पाहिजे. ही भक्ती संतांनी आपल्याला सांगितले की भगवंताला आवडते. म्हणून ही भक्ती करण्यासाठी आपण सर्वजण जे काही इथं बसलेलो आहोत, सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तन ऐकून फळ मिळणार आहे. तुम्हाला पूर्ण लक्ष तिथं द्यावं लागेल. 100% कीर्तनापैकी 10% जरी आपण आत्मसात केलं तरी सुद्धा त्याचं फळ आपल्याला मिळतं. फक्त तशा प्रकारे ऐकावं लागेल. कीर्तन ऐकल्याच्या नंतर काय पुण्य मिळतं, काय फळ मिळतं, कसा आपला फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी एक दृष्टांत तुम्हाला सांगते आणि नंतर आपल्या अभंगाच्या चरणाकडे जाऊयात. बघा, कारण जोपर्यंत ऐकायचं कसं हे कळणार नाही तोपर्यंत ऐकून फायदा होणार नाही. एक दृष्टांत तुम्हाला सांगते. बघा, एक गावामधला व्यक्ती होता, फार धनी होता, त्याच्याकडे भरपूर असा पैसा होता, पण देवाकडं कधीच तो गेला नाही. त्याला आईवडील नव्हते. अनाथ असा व्यक्ती देवाकडं कधीच गेला नाही. श्रीमंत झाला, पैसा भरपूर कमावला, त्याचं लग्न झालं अशा मुलीशी जिची सुरुवात देवाला नमस्कार केल्याशिवाय होत नाही. बघा, नवरा असा ज्यानं कधी देवाचा मंत्रही ऐकला नाही, देव म्हणजे त्याला माहीत नाही, आणि पत्नी अशी की जिची सुरुवात देवाला नमस्कार केल्याशिवाय होत नाही. बघा, खरी पत्नी कोणाला म्हणतात? जे आपल्या वाईट मार्गावर गेलेल्या पतीला सुद्धा खेचून चांगल्या मार्गावर आणते. नाहीतर तुम्ही पिता का पिऊ द्या, माझं पतिव्रता धर्म आहे, मी तुमचं पालनच करेल, मी तुमची आरतीच करेल, असं नाही. त्यांना सुधरवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि एखाद्या महिला वर्गाचा पती जर कीर्तनामध्ये येत नसेल तर त्याला आणण्याची जबाबदारी आमची का तुमची? बोला की माय. हा, म्हणून इथून पुढं कधी कीर्तनाला यायला ना, सोबत आपण यायचं आणि जेवढे होऊ शकतात तेवढे सुद्धा सोबत घेऊन यायचे. कारण त्यांनी कीर्तन ऐकलं आणि त्यांच्या जीवनामध्ये काही बदल झाला, थोडा वेळ त्यांना आनंद झाला, तर याचं पुण्य कुणाला मिळतं? ज्यानं आनंद दिला त्याला, म्हणजे आपल्याला. अशा प्रकारे ती पत्नी विचार करू लागली, माझा नवरा असा आहे की त्यानं कधी देवदेव केलंच नाही, आणि मी असे की माझा देवापासून माझी सुरुवात, दिवसाची सुरुवात देवाशिवाय होत नाही, काय करायचंय? तिने एक युक्ती लढवली. ती म्हणाली, ऐका ना, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? आणि पती म्हणाला, अगं माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय कोणीच नाही, तुझ्याशिवाय माझ्या जीवनात महत्त्वपूर्णच कोणी नाही, मग तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता? तो म्हणाला, चंद्र तोडू. तुम्हाला गप्प बसा, ते का आपल्या घरचा नाही, बोलायच्या गोष्टी बोलू नका, काय करू शकता खरं सांगा. ती म्हटली, ठीक आहे, जर तुला शायरीमधून उत्तर नको असेल तर तू सांग, काय करू? तुला जे पाहिजे ते मी करणार. तिने सांगितले, तुम्ही जर माझ्यावर खरं प्रेम करत असाल तर माझं एक ऐका. काय? ते म्हणाले, ठीक आहे, ऐकणार का? आधी प्रॉमिस करा, वचन द्या. वचन दिलं, ठीक आहे, ऐकणार. गावामध्ये सप्ताह चालू आहे, दिवसभर तुमची कामं चालतात, तुमच्या कामामध्ये अडथळा येणार नाही. रात्रीला तुम्ही कीर्तनाला जा, कीर्तन ऐका, ही माझी मनातून इच्छा आहे. ती म्हटलं, तो म्हणालाय, बघ देव फिका आपल्याला पटत नाही, माझ्याकडं काय तेवढा वेळ नाही. पण ती म्हणाली, तुम्ही मला वचन दिले, वचनबद्ध आहात, तुम्हाला वचनाचं पालन करावं लागेल. आणि पत्नीला आनंद व्हावा याच्यासाठी तो म्हणाला, ठीक आहे मी जाणार. पण तिथं गेल्यानंतर काय होतं? तिनं सांगितलंय की अहो, तिथं गेल्यानंतर कीर्तनकार शास्त्र सांगतात, आपल्याला ज्ञान तर देतातच, पण आपल्याला असा मंत्र मिळतो ज्यामुळे अजून संपत्ती ही आपली वाढते आणि मनामध्ये सुख शांती सुद्धा मिळते. आणि हे ऐकल्याच्या नंतर तो म्हणाला, ठीक आहे, तुझ्यासाठी म्हणून मी जाणार, एरवी तर माझी इच्छा नाही, तुझ्यासाठी जाणार. आणि त्याचं ठरलं, दिवसाचं काम झालं आणि रात्री कीर्तनाला तो गेला. आता विचार करा, असा व्यक्ती जो कधी देवात जवळही गेला नाही, गावातला वरिष्ठ नागरिक, गावातला पैशावाला धनिष्ठ व्यक्ती जो कधी देवळात गेला नाही, तो जर कीर्तनात आला तर आपल्या सगळ्यांच्या दिमागामध्ये काय चाललं? बापरे, हा आला, हा आला. म्हणून गावातली सगळी जी काही कार्यकर्ते होती त्या सर्वजण त्यांना म्हणू लागली, काय? या. शब्दाकडे लक्ष द्यायचे. पहिला शब्द त्यांना काय केला? मोठ्यानं बोला, काय? या. सगळ्यांनी मोठ्यानं बोलायचंय आणि हे 3 शब्द लक्षात ठेवायचे जे मी तुम्हाला सांगते. आले आले त्याने पाहिलंय की कार्यकर्ते त्याला बोलवत आहेत, कार्यकर्ते म्हणाले या. आल्यानंतर त्यांना समोर जागा दिली, म्हणाले बसा. दुसरा शब्द काय केला त्याने? बसा. जसा बसला, इकडं झालं सुरू कीर्तन आणि त्याचं झालं कीर्तन सुरू झोपण्याचं, घुरायला माणूस. ज्यानं कीर्तनामध्ये सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट कोणती? जांभळ्या येतात ना, ज्ञान सुरू झालं की इकडं आपल्या जांभळ्या सुद्धा सुरू होतात. अशा प्रकारे त्याला जांभळी, तो झोपला जागेवर बसून, त्यानं कीर्तनातलं काहीच ऐकलं नाही. कीर्तन संपलं, सगळेजण गेले. आता सर्वांचं मन, याला उठवाव कुणं, उठून शिव्या खाव कुणं, हा सरकेट दिमागाचा थोडं काय करावं. सगळेजण उठून गेले. आता ज्यांचं हे मंडप डेकोरेशनचं काम होतं दादांसारखं, ते आले आणि त्यांना म्हणाले, उठा जा, कीर्तन झालं. आता हा गेला घरी आणि पत्नीला म्हणाला, इकडे
तू म्हटली ना मंत्र देतो, काही ज्ञान देतो. आता यानं पत्नीला हे सांगितलं ना की ह्या झोपला. यानं काय सांगितलं, मी तिथं गेलो 3 शब्दाशिवाय महाराज काहीच बोलला नाही. म्हटलं काय बोलले, गेल्यानंतर या, दुसरा आणि तिसरा, 3 शब्द त्यानं ऐकले. त्यानं सांगितलं का त्याची चूक नाही. कारण बघा कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर अर्ध्या लोकांचं डोकं हे महाराज कुठं चुकतो याच्यावरच असतं. 100% बरोबर, 99% बरोबर बोलत ते जाऊ द्या, पण 1% चुकला, हा चुकला. आम्ही का देव आहे का? नाही, शेवटी मनुष्य आहे. मनुष्याच्या तोंडातून कधी कधी चुकीचा शब्द जाऊ शकतो, पण आपण चांगल्याला धरणार नाही. एखाद्याला जर म्हणणार दारू सोडा तर ते सोडणार नाही, पण एखाद्या जर वाईट शब्द बोलले ना त्याची TRP घेतील. हे बघा महाराज असं बोलतो. अशा प्रकारे आजकाल चांगल्या गोष्टीकडे कुणाचं मन राहत नाही, वाईट गोष्टीकडे सर्वांचं जातं. अशा प्रकारे तो व्यक्ती म्हणाला, अगं गेलो मी आणि या बसा जा, या 3 शब्दापेक्षा मी काहीच ऐकलं नाही. आता पत्नीला वाटलं, आज जर मी यांच्याशी भांडण करत बसलो की तुम्ही झोपले तर हे उद्या जाणार नाही. मग ते पत्नी काय म्हणाली, ऐका तो मंत्र आहे, यानं कधी देवाचं नाव घेतलं नाही, हिला काय द्या, याला सगळं काहीच माहित नव्हतं. म्हणून ती म्हणाली, अहो या बसा जा हा काय आहे, हा 3 शब्दाचा मंत्र आहे. म्हणून तुम्ही काय करा, याचा जाप करा, याचा जप करा, उद्या कीर्तनाला जा. याचं म्हणणं उद्या तरी ऐकतील. म्हणून तिने सांगितलं, आता हा कीर्तनात झोपून आला, म्हणून तो म्हणाला, ऐक तू जाऊन झोप, आता मी या मंत्राचा थोडासा जप करत बसतो. हा हॉलमध्ये गेला, बसला. काय मंत्र कोणता होता? आवाज मोठा. मंत्र कोणता होता? 2 नंबर. हा, या बसा जा. आता याचा जाप चालू झाला, मला या बसा जा, या बसा जा, या बसा जा. आता बसता बसता याला लागली झोप. आणि एखाद्या विचार जास्त जर आपण केला तर आपण झोपेमध्ये सुद्धा त्याच गोष्टी बोलतोय. मनातून त्याने देवाचा म्हणून मंत्राचा जाप करू लागला, पण झोपल्यामुळं मंत्राचा जाप थोडा हळू होऊ लागला. झोपत या बसा जा. एवढ्यामध्ये त्याच्या घरामध्ये मारली एका चोरानं एंट्री. आता चोर काय दरवाजातून ट्रिंग ट्रिंग करून येणार का? नाही, त्यानं मारली खिडकीतून उडी. जशी खिडकीतून चोरानं उडी मारली, याने याचा पहिला मंत्र बोलला. कोणता? चोरानं वाटलं यानं मला पाहिलं, आता हा पोलिसाकड देणार, आपण पळून जाऊ. पळून जाण्यासाठी माग फिरला, याने याचा दुसरा मंत्र बोलला. कोणता? आता हा म्हटला यानं पाहिलं, आता पळून फायदा नाही. आता हा बोलू लागला. हे त्यानं त्याची रुमाल आतरली, आणलेलं सगळं चोरीचा माल त्या रुमालमध्ये बांधला, तिथं ठेवला आणि म्हणाला, हे सगळं तुम्ही घ्या, पण मला काहीच नको, पण माझं नाव. याने याचा तिसरा मंत्र बोला. कोणता? तो गेला ना निघून. आता जसा याचा डोळा सकाळी उघडला आणि हा पाहतोय याच्या समोर सोने चांदीचे दागिने आणि पैशाचे बंडल. आणि याने पाहिलं की आपण रात्री काय केलं होतं, मंत्राचा जाप. पत्नीनं सांगितलं होतं की मंत्राचा जाप केल्यानंतर धनसंपत्ती मिळते. आणि तो आपल्या पत्नीला बोलू लागला, इकडे ये, आयुष्यभर झाले देवाचं नाम घेती म्हणा, तुझ्यापेक्षा माझ्या भक्तीत ताकद किती आहे बघ. रात्री मंत्राचा जाप केला ना, आज किती देवानं मला फळ दिलं. हिला माहित होतं मंत्र देणार गुरु कोण, तिला माहित होतं मंत्रामध्ये ताकद किती. म्हणून ती म्हणाली, आपण देवाला CCTV मध्ये पाहूया. त्यानं पाहिला ना या बसा जाचा सगळा कार्यक्रम. आणि नंतर ती महिला म्हणू लागली, ऐका आता ही गोष्ट लक्ष देऊ नका. महिला म्हणू लागली, ऐका तुम्ही कधीच कीर्तनात जात नाही, म्हणून लोकांनी तुम्हाला या म्हटले, बसा म्हटले. मधातलं कीर्तन तुम्ही काही ऐकलं नाही, तुम्ही झोपले. पण मी कालच जर हे तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही उद्या राग गेले नसते. म्हणून हा या बसाचा मंत्र नाही आहे, हा या बसाचा त्यांनी तुम्हाला बोललेला शब्द आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का, आज तुम्ही या चुकीच्या मंत्राचा जाप केला तर तुम्हाला एका दिवसात भगवंताने एवढं दिलं. सरळ मंत्राचा जाप करशाल तो भगवंत तुम्हाला किती काही. म्हणून अशा प्रकारे म्हणतात, नुसतं ऐकून फायदा होणार नाही. आपलं जर लक्ष त्याच्यात नसेल, पूर्ण जर मनातून लक्ष दिलं, चुकून जरी देवाची भक्ती केली ना तरी याचं फळ देते. मन लावून भक्ती दिली तर त्याचं फळ का देणार नाही. आता भक्ती करा हा विषय आला, पण भक्ती करावं कशी? अभंगाचा प्रथम Let's go!
पण भक्ती कशा प्रकारे करावी महाराजांनी सांगितलं ह्याची थोर भक्ती हीच भक्ती थोर आहे. भगवंताला आवडते. आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची, आपल्या संसाराच्या मायाचा संकल्प भगवंताच्या पायाशी करा. ही भक्ती भगवंताला सगळ्यात जास्त आवडते. का? कारण जोपर्यंत हा संसार मनुष्याच्या डोक्यामध्ये तोपर्यंत मनुष्य भक्ती मार्गाला लागू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितले की इथं आल्याच्या नंतर आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. विठ्ठल विठ्ठल. संकल्पावी माया संसाराची हा विषय मी का बोलला, या आधी आपण भक्ती जाणून घ्या. बघा, आपण सर्वजण जे भक्ती करतो त्यामध्ये भक्तीचा प्रकार कोणता जास्त करतो? उपवास, बरोबर ना? हा उपवास हा प्रकार आपण जास्त करतो. एखाद्याला म्हटलं ना तुम्ही या प्रकारची भक्ती करा, म्हणजे नामस्मरण करा, ते म्हणते ताई तुम्ही अजून 3 उपवास द्या, आम्ही करतो, पण ती नको. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अनंत वाचाळ बरळती बरळत्या कैसे गोपाल पावे. एखादा व्यक्ती उपवास करत असेल, व्रत करत असेल, पण मनातून जर समोरच्या बद्दल शिवीगाळ करत असेल तर त्याचं फळ त्या व्यक्तीला लाभणार नाही. मग उपवास करतात, उपवासाचा नियम आहे की आपण मनातून कुणाबद्दल वाईट चिंतन करायचं नाही, आणि उपवास करतो त्यावेळेला भगवंताचं चिंतन आपल्या मनातून झालं पाहिजे. म्हणून या प्रकारची भक्ती आपण करत नाही. संतांनी सांगितले काय की संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, तुम्ही व्रते नियमून न करावे, शरीरातील न पिडावे, दुरी केही न भजावे तीर्थासी गा. एकदा कोणतं व्रत नियम होत नसेल तर करू नका, या शरीराला त्रास देऊ नका, होत नसेल तर तीर्थाला जाऊ नका. कारण विचार करा महाराज, आपण तीर्थाला जातोय आणि घरच्या मायबापाला उपाशी मारतोय, आपल्या तीर्थ कामी आहे का? नाही. कारण एक सुंदर एक गीत आहे, काय म्हणतात, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, फिर तीर्थों में जाने से क्या फायदा. संतांनी सांगितलंय, मी कोणाला सांगत नाही. त्यांनी सांगितले काय, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला तीर्थाला जायची गरज नाही. आणि तुका म्हणे माया बापे, माया बापे, तुका म्हणे माया बापे, माया बापे, तुका म्हणे स्वरूप आहे. मी सांगत नाही, संतांनी सांगितलेलं आहे की मायबाप हेच देवाचं स्वरूप आहे. आणि त्यांना सोडून जर आपण दुसरीकडे जात असेल, कारण आजकाल युवा मंडळीचं जास्त ट्रेंड कोणतं चाललंय, हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो. म्हणतात हम जाएंगे रामेश्वर काशी और घर में माँ बाप उपाशी. घरच्या देवाला उपाशी मारून तिकडं किती जरी देव देव केलं तरी आपल्याला भगवंत पावायचे नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आपण काय करायला पाहिजे, आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. बघा, 100 रुपये इन्व्हेस्टमेंट करायची म्हटलं तरी आपण 10 जागेवर विचारतो तू केले होते, तुझा सक्सेस झाले का? तर आपलं आयुष्य जर मायबापाच्या सेवेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हटलं तर कुण केलं हा प्रश्न आपल्याला येतो. तेव्हा त्यांनी सांगितले पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. अहो, त्या परब्रह्माला उभं करण्याची ताकद हे आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आम्ही आतापर्यंत केली नाही आणि आता केल्यानंतर आम्हाला फळ लाभल का? तेव्हा सांगतात की काय, पुंडलिक सुद्धा, भक्त पुंडलिक यांनी सुद्धा लहानपणापासून सेवा केली का? नाही. पुंडलिकाचं, भक्त पुंडलिकाचं चरित्र, ज्या भक्त पुंडलिकाचं दर्शन पांडुरंगाच्या आधी आपण करतो त्यांचं चरित्र आधी काय होतं तर सांगतात, आई बाबाच्या गळ्यात दोरी
भक्त पुंडलिक तीर्थाला निघाले होते. सोबत आई होते, बाबा होते आणि पत्नी सुद्धा होती. आता भक्त पुंडलिकांनी विचार केला की सर्वजण चालत आहोत, चालताना आई वडील थकले आणि पत्नी सुद्धा थकली. पत्नी थोडीशी लाडकी होती. आई वडील म्हणाले, पुंडलिका काय दुखतायत रे, आता आमच्याच्यानं चालणं होणार नाही. तेव्हा त्यांनी सांगितले की ठीक आहे, मी तुम्हाला उचलून घेऊ. पण यामध्ये पत्नी सुद्धा म्हणाली, अहो ऐका ना, माझे भरपूर पाय दुखत, माझ्याच्यानं काय चालणं होणार. हळू आवाज जात बोलला म्हणजे समोरचा फसला. आणि त्याने विचार केला की पत्नीला चालवावं आणि आई बाबाला उचलून घ्यावं, हे काय बरोबर वाटणार नाही. मग काय करावं, तिघच नाही, मी एकटाय, काय करायचंय. दोरी घेतली आणि काय केलंय, आई बापाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिका तीर्थ करी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिका तीर्थ करी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिका तीर्थ करी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिका तीर्थावरी. हो आई बापाच्या गळ्यात दोरी, आई बापाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिका तीर्थावरी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिका तीर्थावरी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिका तीर्थावरी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिका तीर्थावरी. आई बाबांच्या गळ्यामध्ये दोरी टाकली, त्यांना ओढतायत आणि बायकोला खांद्यावर घेतलं. हे चरित्र कुणाचं आहे, भक्त पुंडलिकाचं. पण समोर गेले, कुकुट स्वामींचा आश्रम त्यांना दिसले आणि कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये जेव्हा त्यांनी गेले, त्यांनी कुकुट स्वामींना विचारत होते तीर्थाचा रस्ता. तेव्हा कुकुट स्वामींनी सांगितले, मला तीर्थाचा रस्ता माहीत नाही. तर भक्त पुंडलिक म्हणतात, तुम्हाला महात्मा कोणी बनवलं, तुम्हाला तीर्थ माहीत नाही, काशी सांगा, द्वारका सांगा, काय तर कोणतं तीर्थ माहीत नाही. ते म्हटले, मी गेलो नाही तर मला माहीत कसं होणार. ठीक आहे, तुम्ही गेले नाही, मग महात्मा कसे झाले हे एवढं. आणि त्यांनी पाहिले त्यांच्या आश्रमामध्ये सुंदर सुंदर स्त्रिया या झाडू पोछा करण्याचं काम करत होते. म्हणजे आश्रमाला साफ करण्याचं काम सुंदर सुंदर स्त्रिया करत आहेत. हिरोन्या नाही, अप्सरांना सुद्धा लाजवेल एवढी सुंदर त्या महिलांमध्ये, आणि त्या महिला इथे झाडू पोछा करण्याचं काम करतात. पुंडलिकाने पाहिले आणि कुकुट स्वामींना विचारले, अहो स्वामी, तुम्ही कधी तीर्थाला गेले नाही, एवढं तुमचं आलिशान, तुमचं सुंदर असा आश्रम आहे आणि या एवढ्या सुंदर सुंदर स्त्रिया तुमच्या इथे झाडून काढण्याचं काम करत आहेत, झाडझूड काढण्याचं काम करत आहेत, आणि हे कशामुळे त्यांनी सांगितलंय पुंडलिका, यांना काय साधारण समजू नको. या स्त्रिया म्हणजे साधारण स्त्रिया नाही, या नद्या आहेत, नद्या, गंगा जमुना सरस्वती, या 3 नद्या आहेत ज्या आमच्या आश्रमामध्ये साफसफाई करत आहेत. आणि पुढे त्यांनी सांगितलंय, हे सगळं तू सुद्धा करू शकतो. काय करायचंय, आपल्या आई वडिलांची सेवा कर, आणि ज्याने सेवा केली नाही त्याला किती नरक यातना होतील त्याची काही गती नाही. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, भक्त पुंडलिकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्याला आपलं केलेलं सगळं कर्म आठवलं. आणि भक्त पुंडलिक म्हणू लागला, स्वामी, माझ्या जीवनाची काय दशा होईल हे भगवंत सुद्धा जाणू शकणार नाही, कारण मी फार महापापी आहे, मी माझ्या आई वडिलांना फार त्रास दिला, आता तुम्हीच काय करायचं ते करा. आणि मोठ्याने भक्त पुंडलिक रडू लागले. तेव्हा त्यांनी लक्षात घेतलंय काय की प्रत्येक पापावर सगळ्यात मोठं प्रायश्चित जर कोणतं असेल ना, ते मनातून होणारा पश्चाताप आहे. बघा, संतांनी सांगितले, काय काशी करीसी गंगा, भीतरी चांगा नाही जो. गंगा नदीमध्ये जाऊन बरीच जणांना वाटतंय की गंगा नदी पाप धुते म्हणून आपण डुबकी मारून याव. गंगा नदीने जर प्रत्येक पाप धुतला असतं तर लोक खून करायचा, डुबकी मारायची, खतम पाप. कोणी नरकाला जात नव्हतं, चोरी करायची, डुबकी मारली, झालं ना ब्लॅक मनी व्हाईट, बरोबर ना. अशा प्रकारे गंगा नदी पाप धुत नाही असा विषय नाही, पण कोणता, जोपर्यंत आपल्या मनातून पश्चाताप होत नाही तोपर्यंत ते पाप धुतल्या जात नाही. म्हणून काय काशी करीसी गंगा, भीतरी चांगला नाही जो. जो मनातून चांगला नाही त्याला नद्या सुद्धा चांगल्या करू शकत नाही. म्हणून कुकुट स्वामींनी सांगितले, तुला पश्चाताप झाले आणि हेच सगळ्यात मोठं प्रायश्चित आहे. आता जी गलती झाली ते न जाणून झाली, तुझ्यामुळं चुकून झाली, पण आता माहीत झालंय, आतापासून ती चूक करू नको. म्हणून म्हणतात, तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट, भक्ती पाहून भक्ताला. सर्वांनी टाळी वाजवूया. भक्ती पाहून
भक्ताला आला भेटायशी हरी, भक्ती भावून भक्ताला आला भेटायशी हरी. म्हणून तर मागताना पतीकडं सोनं चांदी दागिने मागायचं. आता माझं लग्न झालं नाही म्हणून मी म्हणत नाही, तुम्ही म्हणा काय धनी हात वर म्हणा काय मागता. धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी, ही सन्नादात श्री हरी, हिला दाखवा पंढरी. मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, ही सन्नादात श्री हरी, हिला दाखवा पंढरी. म्हणून अशा प्रकारे जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला कुठेही झुकायची गरज नाही. जो व्यक्ती आपल्या आई वडिलांपुढे झुकतो ना त्याला झुकवण्याची ताकद या जगामध्ये सुद्धा कुणामध्ये नाही. फक्त आपल्या माता पित्याच्या चरणामध्ये झुकायला पाहिजे. माता पिता सुद्धा तसे लागतात बरं का, हा चांगले सात्विक प्रकारचे. म्हणून आपले कर्तव्य दक्ष असणारे. म्हणून अशा प्रकारे त्यांनी सांगितले की आपण ओळख करतोय, नियम करतोय, तीर्थाला जातोय, पण घर बसल्या जर आपण आपल्या आईवडिलांची सेवा करत नसेल तर तिकडे तीर्थाला जाऊन सुद्धा काही फायदा होणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तुम्ही व्रते नेमू न करावे, शरीराती न पिडावे, दुरी केही न भजावे, तीर्थासिगा. होत नसेल तिकडे सुद्धा जाऊ नका, फक्त एक करा, कोणता स्वधर्माचं पालन करा. स्वधर्म कोणता? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. खरा वसुधा काय आहे? माझा परिवार आहे. म्हणून मनुष्याचा खरा धर्म, मनुष्याचा कोणते माणुसकी हा मनुष्याचा खरा धर्म. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. याचं जर आपण पालन केले आणि घर बसल्या फक्त एक करायचे, कोणतं? नामस्मरण करा. ही भक्ती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. बघा नामस्मरणामध्ये ताकद काय? चहुवेदी जाणं, साही शास्त्र कारण, 18ही पुराण हरिशी गाती, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वांचा सार, एक हरिनाम. एवढी ताकद या नामामध्ये आहे. एवढं सोपं आहे. बैसलिया ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम आईशे सांगा. सर्वजण मिळून बोला बरं, राम जय श्रीराम. आवाज मोठा आला पाहिजे. पुरुष वर्ग तुम्हाला तुमच्या मोबाईलची शपथ आहे म्हणून मोठ्यानं बोला, जय श्रीराम. हा अशा प्रकारे सर्वांनी म्हटलंय. जेवण झाले सर्वांचं? झाले ना? हा एक घास तरी जिरला का नाही ना? म्हणजे किती सोपं आहे. बैसलिया ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम आईशे सांगाव. काही श्रम आपल्याला लागत नाही, पण एवढं सोपं असून आपण करू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात देवाला आवडणारी भक्ती कोणती? आधी काय करा? संकल्पावी माया संसाराची. कारण भक्ती एवढी सोपी आहे, नामस्मरण एवढं सोपं आहे, पण आपण करू शकत नाही का? कारण बघा बैसलिया ठाई, बसल्या ठिकाणी देवाचं नाम घ्या. पुरुष वर्ग आपण सर्वजण एका ठिकाणी बसलो, आपल्या देवाच्या नामाच्या गोष्टी चालतात का? आपल्या सर्वांना माहिती आहे, पण कळतं सर्वांना, पण वळतं कुणाला का? तुमचा विषय सोडा. आपल्या चालतात का? देवाच्या नामाच्या गोष्टी चालतात? कुणाच्या मुलानं किती चांगलं काम केलं याच्या गोष्टी चालतात? नाही. कुणाच्या लेकराला कशाची गरज आहे का याच्या गोष्टी चालतात का? नाही. आपल्या बसल्या ठिकाणी काय चालतात मग? हळूच काय? गावामध्ये काय झालं तुला माहित आहे का नाही? आणि पुढची विचारते काय झालं? ती म्हणते हळवा. तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू नको. आणि जेव्हा आपण म्हणतो ना तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू नको, लिहून घ्या. 100% ती गोष्ट पुढे जाणार. कारण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्या महिलेच्या पोटातलं दुखायचं थांबणार नाही. महिलांना एक श्राप आहे, त्यांच्या पोटामध्ये काही गोष्ट थांबत नाही. बघा एक गोष्ट आहे. समोर बसलेले आमचे जेजू आहेत, त्यांनी फोन केला म्हणजे माझ्या बहिणीनं, ताई आम्ही घरी येतोय, सरप्राईज आहे, कुणाला सांगू नको. मी म्हटलं ठीक आहे. माझी आई आली, हळू कोणाला बोलत आहे ग? काय झालं? मी म्हटलं वैशू येत आहे पण सरप्राईज आहे, कुणाला सांगू
ती खाली गेली. आमचं एकत्र कुटुंब आहे, तिघी जणी जाव आहेत. मधवी तिथं आली आणि तिच्या पोटामध्ये ती गोष्ट मावना, तिला आनंद झाला आणि म्हणते भाई तुम्हाला काय झालं. मधवी म्हणते आई मोठ्या आईला तुम्हाला काय झालं. ती म्हणते अगं वैशू येत आहे पण सरप्राईज आहे, कुणाला सांगू. तेवढ्यामध्ये सगळ्यात लहानी तिथं आली आणि ती म्हणते दोघीचं काय खुसूर पुसूर चालू आहे. ते म्हणते इकडे वैशू येत आहे पण सरप्राईज आहे, कुणाला सांगू. अख्ख्या घराला पत्ता लागला. अशा प्रकारे जेव्हा आपण म्हणतो कुणाला सांगू नको, 100% समजायचं ती पुढं नुसती पुढं जाणार नाही महाराज. इथली गोष्ट जर साप असेल ना, समोरच्या घरात जाता जाता अजगर होतो. बरोबर ना. इथं जर म्हटलंय साप निघला तिथपर्यंत जाऊस तो अजगर त्याचा होतो. कळलं का. अशा प्रकारे ती म्हणते तुला म्हणून सांगा कोणाला सांगू नको. ही पुढची म्हणते लवकर सांगत आहे. म्हणते काय सांगू माय, लय वाईट झालं का, शेजाऱ्याची पोरगी गेली की पडा. आणि तिसरी तिथं आली ती म्हणते काय कुसर पुसर चालू आहे. ती म्हणते ही म्हणाली शेजाऱ्याची गेली. ही म्हणते गेली का, मला अंदाज आला होता. गेली जाऊ दे पण मला दोघांसोबत वाटलं होतं, दोघातून कोणासोबत गेली त्याचा. आणि ही म्हणते जास्त वाळवार उडू नको, तुझं लक्ष जेव्हा तिच्याकडे होतं तेव्हा तुझाच पोरगा ती पोरगी घेऊन पडतो. प्रत्यक्ष जीवनामध्ये घडणाऱ्या चुकीचं आहे का. आता बघा हा विषय आपण पुढे घेऊयात. आधी जी लोक इथं बसलेली आहेत चुका काढण्यासाठी त्यांना सांगते. जी म्हणत असेल ताई कीर्तनामध्ये हा विषय कुठून आला, त्यांना मी सांगितले की भक्ती फार सोपी आहे, पण हे सगळे जे कुटाने करतोय ना आपण. महाराज म्हणतात काय, तुका म्हणे आईशी थोर हानी केली, कधी ताटवाळी जन्म गेला हो, कधी ताटवाळी जन्म गेला. याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करण्यामध्ये आपण आपला अख्खा आयुष्य वाया घालतोय. भगवंताची आठवण करा, भगवंताचं नामस्मरण करा, पण ते आपण तोपर्यंत करू शकत नाही. हे संसार आहे जोपर्यंत आपल्या कुटाने संसारातले बाजूला निघत नाही. म्हणून संतांनी आपल्याला सांगितले काय, याच्या घरामध्ये त्याचं लेकरू काय करते, त्याच्या घरात त्याचं लेकरू काय करते, याच्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या घरात आपलं लेकरू काय करते याच्याकडे लक्ष ठेवा. आपली लेकरं कधीच वाईट वळणावर जाणार. ह्याच्या त्याच्या टिंगल टवळ्या करू नका महाराज. संत म्हणतात काय, आपण कसं हे आपलं आपण पाहायचं असतं, लोकांच्या मागे लागायचं नाही. आणि समोरच्या व्यक्तीबद्दल जर आपण वाईट चिंतन करत असेल तर त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार म्हणजे लागणार. विठ्ठल विठ्ठल. मी सांगते जस्ट बिलीव्ह इन इक्वेशन ऑफ कर्म. कर्माची गती एवढी गहन आहे, इथंच करायचं आणि इथंच फेडायचं सुद्धा आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मी न्यायशी किती. म्हणून कर्मावर विश्वास ठेवा. जर वाईट कुणाबद्दल आपण वाईट टिंगल करत असेल तर आपल्या सोबत कधीच चांगलं होणार नाही. शेजारच्या गावात 2 बाया होत्या, महिला, दोघी जणी जावा होत्या. दोघीमध्ये झाली भांडण आणि पहिलीला थोडंसं जी लहान होती ती जराशी भांडखोर होती. तिला एक मुलगी होती, दिसायला फार सुंदर होती. आणि मोठी जी होती तिला मुलगी नव्हती आणि म्हणून ती म्हणू लागली की तुम्ही माझ्या मुलीकडे लक्ष द्यायचं नाही. तिने सांगितलं की बघ आपली मुलगी तुझी आहे, तुझी काय माझी काय, सोबत मला मुलगी नाही म्हणून त्याच मुलीला मी माझं मानेल. आणि काही थोडीशी दोघीमध्ये भांडण झाली आणि या लहानीला कळाले की मोठीची जाऊ आहे ती माझ्या मुलीवर खूप प्रेम करते, म्हणून काय करायचं, हिला तिच्या लग्नामध्ये बोलवायचं नाही. दोघीच्या भांडणीमध्ये ती म्हणाली अगं माझ्या गुड्डीच्या लग्नामध्ये तुला पत्रिकेवर नाव तर टाकत नाही, तुला अक्षदा टाकायला सुद्धा बोलवत नाही. पत्रिका
पत्रिकेवर नाव तर टाकत नाही, पण गुड्डीच्या लग्नात तुला अक्षदा टाकायला सुद्धा बोलवत नाही. लग्नाच्या 3 दिवस आधी गुड्डीच पळून गेली महाराज. म्हणून वाईट चिंतन करायचं नाही, अहंकार करायचा नाही. कर्माची गती फार गण आहे. एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा. कर्म कसं फळ देते.